मोठी बातमी येते। मुंबईतील रस्ते घोटाळ्या प्रकरणी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केला होता। त्यानंतर मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांनी या मुद्द्यावरून सरकारला, विशेष करून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना घेरलं। त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रस्ते काँक्रिटीकरणात एसआयटी चौकशी करण्याचा विचार सरकारनं करावा असे निर्देश दिले आणि या संदर्भात नार्वेकरांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक बोलावली आहे। पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या। नागपाडा इथे गोमांस घेऊन जाणाऱ्या वाहनाला ताब्यात घेण्यात आलं, तर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोमांस वाहतूक करणाऱ्या जे मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुकानं बंद करण्याची मागणी करत आंदोलन केलं। कल्याण ग्रामीण विधानसभेतील 14 गावांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। 14 गावांचा काय तो निर्णय घ्या, नाहीतर नगरपंचायत करा अशी मागणी उबाटा पक्षाच्या वतीनं करण्यात आली। पुण्यामध्ये घरफोडे आणि वाहन चोरी करणाऱ्या बारक्या टोळीला पोलिसांनी गजाआड केलं। पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह 4 मोटरसायकल जप्त करण्यात आले। राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर कंपनीमधून 62 कोऱ्या चेकची चोरी झाली। हे चेक वापरून मोठी रक्कम काढण्याचा मानस होता, मात्र कंपनीनं सावधतेची भूमिका घेतल्यामुळे चोर फसला। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे। दादर बार असोसिएशननं क्रिकेट प्रीमियर लीगचं आयोजन केलं होतं। या प्रीमियरमध्ये 6 टीम्स सहभागी झाल्या होत्या। फायनल मॅचमध्ये ॲडव्होकेट संजय कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली प्रेसिडेंट रॉयल स्ट्रायकर टीम विजयी झाली। प्रेसिडेंट रॉयल स्ट्रायकर आणि AK रायझिंग स्टार्स यांच्यामध्ये फायनल मॅच झाली। प्रथम बॅटिंग करताना प्रेसिडेंट रॉयल स्ट्रायकर्सनं 4 ओव्हरमध्ये 44 रन्स केल्या, तर 44 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेली AK रायझिंग स्टार्सची टीम 42 रन्सच करू शकली। महाबळेश्वर नगरपालिकेनं महावितरण विभागाविरोधात कारवाई केली। महावितरणनं वीजपुरवठा खंडित केल्यामुळे नगरपालिकेकडून महावितरण विभागाचं कार्यालय सील करण्यात आलं। ब्रिटिशकालीन शकुंतला एक्सप्रेस 7 वर्षांपूर्वी अचानक बंद करण्यात आली होती। दरम्यान ही शकुंतला एक्सप्रेस सुरू करावी या मागणीसाठी अचलपूर चांदूर बाजार नाक्यावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आमदार प्रवीण तायडे यांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली। ऊसतोड मजुरांचे मुकादम आणि वाहन मालकांमध्ये आर्थिक व्यवहार होत असतात। या व्यवहारादरम्यान मुकादमांकडून वाहन मालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या घटना घडत आहेत। या विरोधात पंढरपूर तहसील कार्यालयासमोर वाहतूक संघटनेच्या वतीनं उपोषण करण्यात आलं। आमदार अभिजित पाटील यांनी वाहन मालकांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोटरसायकल रॅली काढली। दूध दरवाढीच्या मागणीवरती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। जनावरांच्या चाऱ्याचे आणि पशुखाद्याचे दर वाढलेत, पण दुधाचे दर मात्र 50 ते 60 रुपये लिटर प्रमाणेच असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। कोयना नदीकाठी असलेल्या सुपणे या गावातील लोकांना पाणी मिळत नसल्यामुळे गावकऱ्यांनी हंडा मोर्चा काढला। जलजीवन मिशन योजना राबवून सुद्धा तसंच ग्रामपंचायत येऊन 70 वर्ष उलटूनही पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे। शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलं। शक्तीपीठच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवत महामार्गाला विरोध करण्यात आला। तसंच मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विहिरीत ढकलून देऊ किंवा फासावर लटकवू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव शहराला अकोला शहराशी जोडणाऱ्या मार्गाचं काम गेल्या 2 महिन्यांपासून सुरू आहे, मात्र रस्ता बांधकाम करताना सगळे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केलं जात आहे। रस्ता दोन्ही बाजूला खोदल्यामुळे 1.5 किलोमीटरच्या रस्त्यावरती महिन्याभरात शेकडो अपघात झाले। बोरिवली आणि विरार परिसरातील नागरिकांना पनवेल गाठण्यासाठी आता थेट मुंबई लोकल उपलब्ध होणार आहे। MUTP 3 बसमध्ये पनवेल वसई उपनगरीय रेल्वे प्रकल्पाचा समावेश केलाय। त्याचा विस्तार बोरिवली विरारपर्यंत करणं शक्य होणार असल्यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे। मुंबई इंडियन्सनं नेहमीप्रमाणे IPL मधील पहिला सामना गमावलाय। चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सनं पराभव करत आपलं खातं उघडलं। मुंबईने 155 धावा केल्याच असल्या तरी त्यांनी चेन्नईला सहज विजय मिळवू दिला नाही। छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानने औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा दिला होता। कबर हटवण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन सुरू होतं। या आंदोलनादरम्यान अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील
यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पालघर जिल्ह्यातील युवा शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्येप्रकरणी पोलीस मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी गेल्या 7 दिवसांपासून फरार आहेत. दरम्यान अविनाश धोडी याची सर्व मालमत्ता जप्त करण्यासाठी पालघर पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्या. भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्यावरनं राज ठाकरेंनी सरकारला टोला लगावला. एका खोक्याभाईचं काय घेऊन बसला, तिथे संपूर्ण विधानसभेत खोक्याभाई भरलेत, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नांदेडमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शेरो शायरी करत अजित पवारांनी मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत माणुसकीचा स्नेह मेळावा पार पडला. यावेळी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याआधी खोडशी इथे रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार नितीन पाटील यांची उपस्थिती होती. अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्तानं होळकर यांच्या जीवनपटावरती आधारित महानाट्याचा राज्यभर प्रसार करणार, तसंच विशेष टपाल तिकिटाचं वितरण सरकारकडून करण्यात येईल, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव कार्यक्रमाबाबत पालकमंत्री नितेश राणेंनी नाराजी व्यक्त केली. या ग्रंथोत्सवासाठी जनतेचा पैसा वापरल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. याबाबत तक्रार करणार असून याचा हिशोब द्यावा लागेल, असं नितेश राणेंनी खडसावून सांगितलं. श्री खंडोबा गडाचा कारभार बघणाऱ्या विश्वस्त मंडळापैकी 5 जणांनी मटणाला मल्हारी नाव देण्यास पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला. यावेळी ग्रामस्थांनी भाविकांची माफी मागावी, अन्यथा गाव बंद करत आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या 502 घरांच्या सोडतीची अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली. एकूण 502 घरांसाठी अनामत रकमेसह केवळ 1025 अर्ज प्राप्त झालेत. दरम्यान एकीकडे सोडत प्रक्रिया संपुष्टात आली असली तरी सोडतीची तारीख अद्याप नाशिक मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या 1025 अर्जदारांना सोडतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सर्व इमारतींना ओसी जारी होत नाही तोपर्यंत घरांची सोडत काढण्यास गोरेगाव इथल्या पत्राचाळवासियांनी विरोध केलाय. अलीकडेच झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव करण्यात आला असून या ठरावाची प्रत म्हाडाला देण्यात आली. एक मोठी बातमी बघूयात. नागपुरातील संचारबंदी हटवल्यानंतर आता नागपुरात ज्या ठिकाणी संचारबंदी होती त्या ठिकाणच्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचा पालकांना मोठा दिलासा मिळालाय. गेल्या सोमवारी उसळलेल्या दंगलीमुळे पोलिसांनी 11 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी लागू केली. त्यामुळे सामान्य नागरिकांचं जीवन विस्कळीत झालं. परीक्षेच्या काळात शाळा देखील बंद होत्या, पण कालपासून नागपूर पोलीस आयुक्तांनी संपूर्णपणे संचारबंदी उठवल्यामुळे आजपासून शाळा सुरू होत आहेत. पोलीस आयुक्तांनी रविवारी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पूर्णतः संचारबंदी हटवण्यात आली आहे.